मॉर्निंग सकाळचे 9 वाजलेत आणि घरातून आम्ही 5 वाजता निघालोत। आता सध्या चाललोत भोपाळला। भोपाळवरून आम्ही जाऊ उज्जैनला। बघूया कशी फॅमिली ट्रिप चालली आहे आमची। इथं कसारा घाटात नाश्ता करायला थांबलेलो, आता निघालोत। दुपारचे 2 वाजलेत, जेवण वगैरे करून आता निघालोत इथून। धुळ्याच्या पुढे आहोत सध्या। इथून आता 350 किलोमीटर आहे अजून रनिंग। मॉर्निंग आणि सकाळचे 8 वाजले आणि आम्ही सध्या आहोत शिवूरमध्ये। इथं दर्शन करायला आलोत। समोर तुम्ही मंदिर बघू शकता, शंकराचं मंदिर आहे। काल रात्री रूम बघायच्या नादात व्हिडिओ काढायचं राहून गेलं। इथंच आम्ही रूम घेतली आहे। तर दर्शन वगैरे करून झालेलं आहे। दर्शनासाठी जास्त गर्दी नव्हती आणि तुम्ही मंदिर परिसर बघू शकता। हा मेन मंदिर आहे आणि ही शंकराची मूर्ती बनवलेली आहे आणि त्याच्यासमोर एक मंदिर आहे। इथून आम्ही चाललो आता उज्जैनला नाश्ता वगैरे करून। पार्किंगला गाडी लावली आणि सर्व सामान घेऊन आता रूमवर चाललो। रिक्षा केली बॅगा न्यायला। नमस्कार। आणि आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलोत उज्जैन फिरण्यासाठी। सध्या आलोत घाटावर आरती बघायला। शिप्रा नदीच्या आरती बघण्यासाठी आलोत सध्या। घाटची आरती बघून झाली। आता आम्ही चाललो श्री सिद्धी माताच्या मंदिर आहे इथे। तिथं दीपमाल प्रज्वलित होते ते बघायला चाललो। थोडासा उशीर झाला पोचायला, ती आरती काही आम्हाला भेटली नाही। आता चाललोत आम्ही मंदिरात। आणि दर्शन करून झालेलं आहे, जास्त गर्दी नव्हती। 30 मिनिटात दर्शन करून झालंय आमचं। आता बाहेर चाललोत। कॉरिडॉर पण बघून झालेलं आहे। 9:30 वाजलेत, जेवायला चाललोत आता। आणि उद्या सकाळचं बघूया कसं काय प्लॅनिंग आहे। काल भैरव मंदिर करायचं आहे की तसंच घरी जायचं ते उद्या समजेल। आता सध्या चालू जेवायला, हॉटेल बघतो चांगलं कुठलं तरी। गुड मॉर्निंग आणि आजचा दुसरा दिवस। आता सध्या आलोत काल भैरव इथे। जे पिसालेली कोंबडी सकाळ सकाळ तेवढी गर्दी नव्हती। दर्शन लवकर करून झाले, 5 मिनिटात दर्शन झालंय। आणि सकाळ सकाळ थोडी आमची गाडी पण ठोकली आहे बघा। हाँ ओके, देख लो ये है यहाँ का मेन और मुख्य मंदिर। हाँ आज क्या चल रहा है, कलयुग। कलयुग में इस नगर को क्या कहते हैं, महेश्वर नगर। पर जब त्रेता युग की नगरी थी, राम रावण का जमाना हुआ करता था प्राचीन समय में, इस नगरी को क्या कहते थे, महिष्मती नगरी। महिष्मती नगरी के जो राजा थे उनका नाम था कार्तवीर्य अर्जुन। कार्तवीर्य अर्जुन भगवान विष्णु के सुदर्शन चक्र के अवतार माने जाते थे। कार्तवीर्य अर्जुन के जो गुरु थे उनका नाम था दत्तात्रेय देव, भगवान दत्तदेव। दत्तदेव की घोर तपस्या
यहाँ पर वो रहते थे, राज दरबार लगता था, जो भी प्रजा सुख दुख लेकर आती थी, समस्या लेकर आती थी, सबकी समस्या का समाधान करते थे। ये जो अपन पालकी देख रहे हैं, उनकी पालकी इस पर वो बैठ के मंदिरों के दर्शन के लिए जाते थे हर सोमवार के दिन। जो अपन मंदिर दर्शन करने गए ना, तो अंदर एक और पालकी दिखेगी जो हर सोमवार को शाम को 6 बजे निकलती ट्रस्ट के द्वारा। ये पूरा एक ट्रस्टी एरिया है, देवी अहिल्याबाई होलकर खासगी ट्रस्ट। साल में 2 ही निकलती, जो बाहर देखिए ना, जन्मतिथि पुण्यतिथि के दिन जीर्णोद्धार किया था पूरे भारत के अंदर, मुगल शासन में तोड़ दिए थे। ऋषिकेश, गंगोत्री, विष्णु प्रयाग, केदारनाथ, हरिद्वार, बद्रीनाथ, अयोध्या, इलाहाबाद, बनारस, गया जी, पुष्कर, नाथ द्वारा, उज्जैन, इंदौर, ओंकारेश्वर, महेश्वर, अमरकंटक, द्वारका, सोमनाथ, नासिक, जी यहाँ पर देखते थे। और ये जो अपन प्राणायाम देख रहे हैं, यहाँ पर जनता दरबार लगता था, जो भी प्रजा सूट बूट लेकर आती थी, उनकी सबकी समस्या का समाधान करते थे। और होलकर परिवार का चिन्ह देखिए, घोड़ा और मंदिर। घोड़े का मतलब ये होता है कि जो माँ अहिल्या जी के कुल देवता है जेजुरी में खंडोबा, उनका वाहन कौन सा? घोड़ा। और नंदी शिव जी का प्रतीक, इसलिए होलकर परिवार का राज चिन्ह क्या है? मोबाईल बस। हाँ, पूजा पाठ करके जन कल्याण के लिए आगे बढ़ते थे। उनका ये कहना था, मेरे जाने के बाद, मेरे एक्सपायर होने के बाद भी प्रथाएं चलती रही, तो उनके चले जाने पर वो प्रथा आज तक यहाँ पर चलती है। यहाँ पर वर्तमान में बाईला उभी ठेवा। जाना जाता है। इस मंदिर को क्या कहते हैं? अहिल्याश्वर महादेव मंदिर। अंदर आप जाएंगे, शिवालय देखने को मिलेगा और माँ अहिल्या जी की मूर्ति देखने को मिलेगी। 1799 में काम स्टार्ट हुआ था और 1834 में काम कंप्लीट हुआ था। 35 साल लगे इसे डेवलप करने में। और अंदर जो बाहर वो एकदम सात्विक जेवणासाठी आलोत सध्या। खूपच सात्विक झाड आहे। जेवण वगैरे करून झालंय आणि संध्याकाळचे आता 5:30 वाजलेत। आता महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली आम्ही आणि नाश्ता करायला थांबलो। जर तुम्ही इंदोरला गेलात तर माहेश्वरी फोर्ट बघायला विसरू नका, बघण्यासारखं आहे, गेलात तर नक्की जा। तर सध्या वाजलेत रात्रीचे 8:30, तर आम्ही जेवायला थांबलोत आणि इथंच वस्ती करणार आहोत। त्र्यंबकेश्वरला जाऊ सकाळी। मग काय बोललो? आता त्र्यंबकेश्वरला जायचं सकाळी ठीक आहे। तर इथून आता जेवून त्र्यंबकेश्वरला जाऊ आणि तिथे वस्ती करू। सकाळचे 7 वाजलेत आणि त्र्यंबकेश्वरला पोहोचलो सध्या। आणि खूप काल खूप रात्र झालेली म्हणून मधीतच हॉटेल घेऊन वस्तीला राहिलो। आता चाललो दर्शनासाठी।
दर्शन वगैरे करून झालंय. दर्शनाला जास्त गर्दी नव्हती. जर तुम्ही येत असाल तर सकाळी लवकर या, गर्दी कमी असते. आमचं 15 मिनिटात दर्शन करून झालंय फ्रीमध्ये. जर VIP दर्शन घ्यायचं असेल तर VIP पण तिकीट आहे इथे. वगैरे काय घ्यायचं असेल तर तुम्हाला 20 रुपयात 2 लाडू भेटतात. मंदिराचं दर्शन करून बाहेर निघलात की तुम्हाला प्रसादाचं काउंटर दिसेल तिथे. आणि दर्शन वगैरे करून झालंय. आता चलत आम्ही नाश्ता करायला. जर तर दुपारी 3 वाजता मी घरी पोचलो. आणि जर तुम्हाला उज्जैनची पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायची असेल तर मी आधी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आम्ही जी ट्रिप मारली त्यानुसार तुम्ही 2 ज्योतिर्लिंग करू शकता 3 दिवसात. आणि एक माहेश्वरी फोर्ट बघता येईल तुम्हाला इंदोरचा. तो जर बघायचा नसेल तुम्हाला तर तुम्ही ओंकारेश्वर देखील करू शकता. त्यानुसार तुमचे 3 ज्योतिर्लिंग होऊन जातील. माहेश्वरी फोर्ट देखील बघण्यासारखे आहे. एकदा नक्की बघा गेलात तर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.